कोणत्याही प्रकाराने गव्हर्नमेंट काही करू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण पुढे जाऊन तुम्हाला मी सांगणार आहे की आपले हात कुठे बांधून ठेवलेले आहेत. तुम्हाला त्या सगळ्यांच्या हे सगळं लक्षात येईल. त्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं संगोपन कसं करायचं ते तिथे शिकवलं जाईल. पूर्वी प्रत्येक घरामध्ये एखादं म्हातारी व्यक्ती असायची आणि आजीबाईचा बटवा होता प्रत्येक घरात. त्याच्यात सुंठ, पिंपळी, मुरुड शेंग अशा सगळ्या गोष्टी असायच्या आणि ते कसं वापरायचं ते त्या घरातल्या म्हाताऱ्या व्यक्तींना माहिती असायचं. आताही या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, पण वापरायच्या कशा हे आपण विसरून गेलेलो. मग आम्ही त्या ठिकाणी एक 24 तास ऑनलाईन सपोर्ट चालू करून देणार आहोत. कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठच्याही स्त्रीला रात्री जर 2-2:30 वाजता असं वाटलं की तिच्या मुलाला काहीतरी त्रास आहे तर तिने आम्हाला व्हिडिओ कॉल करावा. आता टेक्नॉलॉजी आहे, तिने व्हिडिओ कॉल करावा, काय आहे ते त्याच्याबद्दल चर्चा करावी. जर सोप्या गोष्टी असतील तर त्या आमच्याकडून सांगितल्या जातील. तसंच जर काही मोठं कारण असेल तर आम्हीच त्यांना सांगू की तुम्हाला ॲलोपॅथीकडे जायला पाहिजे. आपण कुठच्याही शास्त्राच्या विरोधात नाही आहोत, पण ज्या शास्त्राने आता आपली पिळवणूक सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल मात्र आपले डोळे उघडलेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर ह्या 5 वर्षापर्यंतच्या मुलांचं संगोपन कसं करायचं त्याची शिबिरं तिथे चालवली जातील. त्याच्यानंतर 5 ते 12 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आता शहरांच्या मधून एक नवीन फॅड निघालेलं आहे की त्या 12-14 वर्षाच्या मुलांना मामाच्या गावाला म्हणून पाठवतात. म्हणजे त्यांचे कॅम्प करून त्यांना पाठवलं जातं आणि त्यांना गावामध्ये शहरामध्ये त्यांना ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या त्यांना तिथे दाखवल्या जातात. शेत दाखवलं जातं, बैल दाखवला जातो, शेण दाखवलं जातं जे शहरामध्ये दिसत नाही. अशा गोष्टी त्यांना तिथे दाखवल्या जातात. मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांना आमच्याकडे जेव्हा अशा कॅम्पमध्ये मुलं घेऊन येऊ आम्ही तेव्हा त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल सांगितलं जाईल. मगाशी म्हणजे तुम्हाला सांगत होतो गणपती आला म्हणजे नेमकं काय झालं, आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या मुलांना समजलं पाहिजे. हळूहळू आपली सगळी मुलं जी आहेत ती कॉन्व्हेंटमधून शिकायला लागलेली आहेत आणि त्यांच्यावरनं संस्कार कसले होत आहेत वेगळं सांगायची काही गरज नाहीये. पाश्चात्य लोकांचे संस्कार त्यांच्यावरती होत आहेत. आपली संस्कृती इतकी श्रेष्ठ होती हे त्या मुलांना माहितीच नाहीये. मगाशी जे डॉक्टरांनी उल्लेख केला होता मॅकेले, त्या मॅकेलेचं एक पत्र आहे. त्या मॅकेले नावाचा एक इंग्रज इकडे आपल्याकडे आलेला होता, भारतामध्ये आलेला होता आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी इंग्लंडच्या राणीला एक पत्र लिहिलेलं आहे. ते प्रसिद्ध आहे, युट्यूबवरती ते गुगलवरती हे पत्र तुम्हाला वाचायला मिळेल. त्या पत्रामध्ये मॅकेले असं म्हणतो की ह्या देशामध्ये भिकारी नाहीत, म्हणजे इंग्लंडमध्ये भिकारी होते. ह्या देशात चोर नाहीत, म्हणजे इंग्लंडमध्ये चोर होते. ह्या देशावरती जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर ह्या देशाची शिक्षण पद्धती जी आहे ती तुम्हाला मोडीत काढली पाहिजे. आणि ही शिक्षण पद्धती काय होती माहिती आहे, ही गुरुकुल पद्धत होती. ह्याच्यामध्ये सगळी मुलं जी होती म्हणजे राजाचा मुलगा, प्रधानाचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, सेवकाचा मुलगा, सगळ्यांची मुलं जी होती ती एकाच गुरुकडे शिकायला जायची. तो गुरु असायचा जंगलात. गुरुने जंगलात राहायचं आणि ह्या मुलांना सगळं शिक्षण द्यायचं. त्या मुलांच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची. शेती करून घे, लाकडं फोड, जेवण कर, सगळी कामं त्यांच्याकडनं करून घ्यायची. का? गुरुला काम करता येत नव्हतं म्हणून नाही, तो ऍप्टिट्यूड टेस्ट घ्यायचा की कोणाचा कल कुठे आहे ते तो गुरु बघायचा आणि त्याप्रमाणे त्यांना शिक्षण दिलं जायचं. त्याच्यानंतर जर त्या गुरुला असं वाटलं की हा धनुर्विद्येमध्ये प्रवीण होऊ शकतो मग त्याला द्रोणाचार्यांच्याकडे MS करायला पाठवून द्यायचं, पुढचं शिकण्याच्यासाठी त्याला तिकडे पाठवून द्यायचं. अशी आपली सगळी शिक्षण पद्धती होती. आणि ह्याच्यासाठी फी कशी घेतली जायची तर प्रत्येक मुलगा कुठून आलेला आहे, काय आलेला आहे ते बघून फी घेतली जायची. मग हा कोण आहे? राजाचा मुलगा, मग याच्याकडनं घे 1000 सुवर्ण मुद्रा. हा कोण आहे? सेवकाचा मुलगा, त्याच्याकडून घे 15 सुवर्ण मुद्रा. हा कोण आहे? शेतकऱ्याचा मुलगा, मग तुझ्या शेतात काय पिकलेलं आहे? ज्वारी जास्त झालेली आहे, मग 2 पोती ज्वारी आणून गुरुदक्षिणा दे. एखादा मुलगा आहे जो पैसे देऊ शकत नाही पण ज्याच्यामध्ये चांगली बुद्धिमत्ता आहे, त्याला गुरुला जर समजलं की ह्याच्यामध्ये चांगली बुद्धिमत्ता आहे पण हा जरासा आळशी आहे आणि ह्याने जर काहीतरी मेहनत घेतली स्वतःवरती तर हा काहीतरी नक्की चांगलं करू शकतो, मग त्या मुलाला तो सांगायचा की 10 वर्षांनी 1000 सुवर्ण मुद्रा आणून दे. मग गुरुला 1000 सुवर्ण मुद्रा द्यायच्यात म्हणून बाहेर जाऊन तो स्वतःची बुद्धिमत्ता जी असेल ती सगळी कामाला लावायचा, जीवनात यशस्वी व्हायचा आणि मग 10 वर्षांनी गुरुला आणून हे द्यायचं. अशी 6.5 लाख गुरुकुलं भारतामध्ये होती, 1-2 नाही, 6.5 लाख गुरुकुलं भारतामध्ये होती. इंग्रजांनी कायदा करून ही सगळी गुरुकुलं बंद केली. परत ज्यांनी गुरुकुलं सुरुवात करण्याचा प्रयत्न केला त्यांना मारलं गेलं. हा इतिहास आपल्याला कोणीही सांगत नाही. आणि अशा पद्धतीने आपली सगळी शिक्षण पद्धती मोडीत काढली आणि आताची जी शिक्षण पद्धत आहे ती आपल्यावरती लादली. आता बाहेर काय चाललंय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. मेडिकलला ऍडमिशन पाहिजे